नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मेलबर्नमध्ये टीम इंडियानी माती खाल्लेली आहे आणि आज आपल्या बरोबर दोघ जण आहेत. गौरव जोशी थेट ऑस्ट्रेलियाहून आणि अमोल कराडकर द हिंदूचे पत्रकार आणि मी आदित्य जोशी. आम्ही तिघांनी या टेस्ट मॅचच्या प्रिव्ह्यूला माती खाल्लेली आहे असं सांगून की भारत जिंकेल. त्याच्यामुळे भारताच्या टीमनी आमच्याही तोंडात शेण घातलेलं आहे आणि सगळ्या फॅन्सचाही राग ओढवून घेतलेला आहे. तर अमोल, गौरव, तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. आधी सुरुवात अर्थातच आपण शेवटच्या दिवसापासून करूया. गौरव, काय सांगशील? चांगलं बोलायचं आहे म्हणजे तर क्रिकेट ऑस्ट्रेलिया फार खुश आहे, कारण 350,000 लोक MCG ला 5 दिवस, आणि भारतीय संख्या जशी इथे वाढतीये ना तसे लोक येतच राहणार आहेत. आणि बघितलं चौथ्या दिवशी कोण नव्हतं, खूप कमी लोक होते कारण इंडियाची बॅटिंग नव्हती. आज मात्र फुल इतके लोक आलेले. सोमवार असून $10 फक्त तिकीट होतं. क्रिसमस हॉलिडेज चालू आहेत पण हम्म. शेवटी, आणि आवाज जो येत होता ना, पण जेव्हा रिषभ पंत नंतर क्लिअर आपले इंडियन मेंटॅलिटी की ज्याचं टेन्शन आलंय हे आपल्याला पण वाटतं, तसंच मैदानावर किती कळत होतं, कारण लोक एकदम शांत झालेले. आणि फक्त एक मोठा चॅन्ट मी ऐकला त्याच्यानंतर, तो म्हणजे चीट चीट चीट. ते म्हणजे जयस्वालच्या डिस्मिसल नंतर. पण खरंच ऑपॉर्च्युनिटी वेस्टेड. पॅट कमिन्सला शाबासकी द्यायला पाहिजे, कारण शेवटी लोक इथे त्याला क्रिटिसाइज करत होते. पण तुम्ही बघायला गेलात तर फक्त या सिरीजमध्ये एकदा पर्थला आणि एकदा ह्याच मॅचमध्ये फर्स्ट इनिंग्सला इंडिया 90 ओव्हरपेक्षा जास्त खेळलेले आहेत. त्यामुळे स्कॉट बोलर सारखा बॉलर त्याचे ते डोकं त्यांनी म्हणजे वापरलं आणि त्याला विचारलं किती ओव्हर्स लागतील. तो म्हणाला फार नाही, अप अँड डाऊन बाउन्स होणार आणि तेवढे आपल्याकडे कॅपॅसिटी आहे. आणि तसंच झालं. इंडियाला जसं लोक मागच्या सिरीज पर्यंत कम्पेअर करत होते तसं काही घडलं नाही. यावेळी मात्र म्हणजे कोणाकडे फिंगर पॉइंट करायचं? अमोल किंवा आदित्य, तुम्ही सुरू करा ह्याच्यावर. अमोल. ती मॅच का मुजरिम कोण, तर अर्थात निर्विवाद एकमत असेल ऋषभ पंत बद्दल. रोहित शर्मा, विराट कोहली क्लोज सेकंड असतील. पण मुद्दा असा आहे, म्हणजे पंतच्या बाबतीत दोन्ही वेळेस ती पंतचं शॉर्ट सिलेक्शन हा मुद्दा नाही. ओके, पंतची गडबड काय होतीये विशेषतः या सामन्यात दोन्ही इनिंग्स मध्ये. क्रिकेट हा नॅचरल गेम वगैरे हे अत्यंत हंबग आहे, असं काहीही नसतं. राहुल द्रविडनी त्याच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात, पंत ज्युनियर मध्ये असल्यापासून 7 वर्षांच्या कार्यकाळात 1000 वेळा तरी बोलून दाखवलं असेल की क्रिकेट हा परिस्थितीनुरूप खेळायचा खेळ आहे. तुम्हाला जर त्या परिस्थितीची जाणीव नाही आणि त्याच्यामुळे तुमचं स्वतःचं त्याहून महत्वाचं संघाचं नुकसान होतंय आणि तुम्ही जर ती चूक एकाच सामन्यात एकामागून एक दोनदा केली तर काय बोलायचं अशा अवस्था आहे. आणि ऋषभ पंत, वीरेंदर सेहवाग या लोकांना कोणी काही बोलायला जात नाही, ट्रॅव्हिस हेड, कारण त्यांच्या डोक्यात काय चालतं ते दुसरा कोणी विचार करू शकत नाही. त्यामुळे त्यांचं त्यांना शिकायला हवं. पण आता ऋषभ पंत हा भारताचा आघाडीचा फलंदाज आहे. जेव्हा तुम्हाला माहितीये की तुमच्या टॉप 5 मधले दोघ जण हे 100 रन्स नाही 100 बॉल्सही खेळू शकत नाही, तेव्हा पंतवरची जबाबदारी वाढते. त्यावेळेस काय नाही अमोल, म्हणजे ह्याच्यावर एक बोलायचं आदित्य, की रवी शास्त्रीने सांगितलेलं की सिडनी टेस्ट मॅच नंतर ऋषभ पंतनी स्टेप आउट करून जो डीप म्हणजे कव्हर पॉइंटला आउट झालेला, ऍक्च्युली रवी शास्त्री म्हणाला अरे ह्याच्यापेक्षा रिव्हर्स स्वीप जास्त सेफ शॉट आहे, कारण मागे कोण नाहीये. त्यामुळे रिव्हर्स स्वीप, स्कूप, शॉट सिलेक्शन, जसं अमोल म्हणाला, कधी कुठला शॉट मारायचा पेक्षा फील्ड. आज पण रवी शास्त्री म्हणजे म्हणत होता की अरे एवढे 3 मागे खेळल्यानंतर, सॅम कॉन्स्टन्सला 2 लोक मागे ठेवल्यानंतर त्यांनी स्कूप केला का? नाही केला. आणि तो पहिली टेस्ट मॅच खेळतोय. हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे नक्की. पण अमोल, तू म्हणतोस अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे बरेच लोक म्हणतात सध्या इंडिया फक्त 9 प्लेअरनीच खेळते का? नाही, तो मीम मस्त व्हायरल झाला होता की म्हणजे बॉक्सिंग डेच्या आधी की विराट कोहली आणि रोहित शर्मा च्या याच्यात की हे दोन सॅन्टा आपली विकेट गिफ्ट करायला ऑस्ट्रेलियामध्ये आलेले आहेत असं.
आणि या टेस्ट मॅच मध्ये दोघांनी खरोखर ते करून दाखवलं. म्हणजे अगदी सहज पद्धतीने करून दाखवलं. तर त्यांच्यावरती आपण येऊया. पण मला तुम्हाला दोघांनाही एक अतिशय महत्वाचं विचारायचं आहे की जसप्रीत बुमराहनी अजून काय करायचं या टीमसाठी. म्हणजे म्हणजे आपण सेकंड इनिंग मध्ये 83 ओव्हर ऑस्ट्रेलिया खेळलं, त्याच्यातल्या जवळजवळ 24 ओव्हर बुमराहनी टाकले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंग मध्येही रेशो साधारणपणे तोच आहे. एक हाती हा माणूस बॉलिंग करतोय. म्हणजे 90च्या याच्यात, म्हणजे मी जेव्हा 10-12 वर्षाचा होतो तेव्हा काय सचिन आउट झाला की टीव्ही बंद करायचो वगैरे असं. म्हणजे आता बुमराला जर का आपण काढलं तर आपण या सिरीज मध्ये जे काही थोडेफार कॉम्पिटेटिव्ह आहोत तेही राहिलो नसतो. म्हणजे अजून त्या माणसाने काय करायचं. आणि 4ही टेस्ट अरे तो फुल फिट राहून खेळलाय. अरे उत्तर किती सोपं आहे. अजून काय बुमराने करायचं. पहिल्या टेस्ट मॅचला केलं तेच कॅप्टन्सी काय. आणि बुमरामुळे मॅच हरलेत. पर्थ मध्ये बॅटिंग केली, आज का नाही जमली शेवटच्या दिवशी. 15 ओव्हर तर खेळून काढायचं होतं, अजून काय करायचं म्हणजे काय, याला काय आणि अर्थ आहे का. तो डगआउट मध्ये कसा बसलेला, म्हणजे त्याचे डोक्यावर हात होते. म्हणजे खरंच असं वाईट वाटत होतं बिचाऱ्यांनी. एक तर ह्या मॅच तर सो T20 वर्ल्ड कप त्याच्यामुळेच जिंकले. हो टीम स्पोर्ट आहे, पण टीम स्पोर्ट मध्ये पण एक मोठा एफर्ट कोणतरी घेतो. पण 30 ऑलरेडी विकेट झाल्यात. काय 10 वर्ष होत आली. मिचेल जॉन्सननी तेव्हा ऍशेस मध्ये 37 विकेट घेतलेल्या. तेव्हा मला वाटतं की पॉन्टिंग का कोणतरी असा मोठा ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेअरने सांगितलं इन लाईफ टाईम मला नाही वाटत असं होईल. ऑलरेडी अजून त्याला 7 विकेट जर एससीजीला घेतल्या तर काय हे म्हणजे एवढा परफॉर्मन्स. आणि कालची मॅच त्यांनी म्हणजे चौथ्या दिवशी पूर्वीची इंडिया टीम खरंच सांगू अमोल, तू जास्त माझ्याहून जास्त बघितलंस की असं चला डिक्लेअर कधी होतात. पण बुमराच्या त्या 1-2 स्पेलनी ऍक्च्युली इंडियाला त्या कॉन्टेस्ट मध्ये आणलं. नाहीतर कदाचित ऑस्ट्रेलियाने काल रात्रीच डिक्लेअर केलं असतं. जसप्रीत बुमराह नसता तर गौरव जोशी आणि अमोल कराडकरचं प्री सिरीज प्रिडिक्शन खरं ठरलं असतं. जसप्रीत बुमराह नसता तर भारत पर्थ मध्ये जिंकूच शकला नसता. जसप्रीत बुमराह नसता तर एवढी न चाललेली बॅटिंग लाईनअप असताना सुद्धा भारत या सिरीज मध्ये अजूनही कॉम्पिटेटिव्ह राहिला नसता. ट्रॉफीचा डिफेन्स जिवंत राहिला नसता आता आपण बोलत असताना 30 डिसेंबरला. जसप्रीत बुमराह नसता तर भारताला तो फॉलो ऑनही टाळता आला नसता. ओके. आणि जसप्रीत बुमराह नसता तर म्हणजे अजून काय बोलायचं अशी अवस्था आहे. जसप्रीत बुमराह हे भारतीय क्रिकेटलाच नाही जागतिक क्रिकेटला पडलेलं सोनेरी स्वप्न आहे. आपण नशीबवान आहोत. आणि विशेषतः इंजुरी नंतरही तो आधीच्या पेक्षा तेवढंच चांगलं नाही, एक पाऊल पुढे जाऊन परफॉर्म करतोय. हे अत्यंत मोठं म्हणजे खरंच जगातलं 8वं आश्चर्य म्हणूया अशी अवस्था आहे. आणि जसप्रीत बुमराह वारंवार करून दाखवतो. रोहित शर्माला विचारलं, बरेच जण म्हणतायत रोहित शर्मा खूप वाईट कॅप्टन का, तर त्या जसप्रीत बुमराहला 1 ओव्हर अजून करायला टाकली. हे बघा, जगभरात सगळीकडे जो बॉलर चांगला टाकत असतो त्याला पुश करणं हे कॅप्टनचं काम असतं. जसप्रीत बुमराहने रोहितला सांगितलं आता मला सहन होत नाही, मग त्याला पुश केलं असतं तर तो वाईट कॅप्टन ठरतो. नाहीतर चांगल्या बॉलरवर भिस्त दाखवणं हे चांगल्या कर्णधाराचं लक्षण आहे ना. आदित्य आणि जोशी आणि म्हणला तू होता म्हणतोस मागच्या वेळेस. एक्झॅक्ट. आणि अमोल तू म्हणतोस ऑस्ट्रेलियाकडे तू म्हणतोस की बॅटिंग चालत नाही. आणि ऑस्ट्रेलियाकडे तेच, ऑस्ट्रेलियाचे पण बॅटिंग तशी चालत नाहीये. पण ऑस्ट्रेलियाकडे कमिन्स बुमराह एवढी तरी चांगली करत असेल तर ती रिलेटिव्हली क्लोज त्याची बॉलिंग आहे. आणि बुमराहच्या मागे स्टार्क आहे, सॉरी कमिन्सच्या मागे स्टार्क आहे, बोलंड आहे. त्यामुळे बॉलिंग डेप्थ असल्यामुळे ऑस्ट्रेलियाची बॅटिंग एक छान कुठेतरी स्टॅटिस्टिक होतं की गेले मला वाटतं 100 वर्षात ऑस्ट्रेलियाचा टॉप 6चा बॅटिंग ॲव्हरेज एवढा कमी नाही तो या सिरीजमध्ये. पण तेवढंच टॉप गेले 100 वर्षात त्यांचे बॉलिंग ॲव्हरेजेस एवढे वर आहेत तेवढे 100 वर्षात झाले नाही. त्यामुळे बॉलिंग चांगली असल्यामुळे बॅटिंग झाकली जाते आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया जिंकते. इंडियाला तसं नाहीये. बुमराह असेल तर बॅटिंग मागे कोण नसेल, शामी नाहीये, एक्सपिरियन्स नाहीये, तर कोणतरी वर बॅटिंग करायला पाहिजे, ते पण जमत नाहीये. पण तुम्ही याच्या आधी कधी बघितलं होतं की इंडियन फास्ट बॉलर पासून समोरच्या टीमची फळी स्ट्राईक रोटेट करत नाहीये. म्हणजे लबुशेन कमिन्स सेकंड इनिंग मध्ये आलं,
मी तरी असं बघितलं नव्हतं की भारताच्या एखाद्या फास्ट बॉलरला घाबरून पण कमिन्स स्ट्राईक घेत नव्हता, लबुशेन खेळत होता. हे मी आणि सिराज आणि आकाशदीपला खेळत होता. पण लबुशेन ह्याच्यात 4-4 सिंगल रिफ्यूज करत होता. याच्यातच बुमराचं म्हणजे यश बुमरा आहे. मी कधी बघितलेलं नाहीये. रादर मी बाकीच्या फॉरेन बॉलर बद्दलही असं कुठे बघितलेलं नाहीये एवढ्या प्रमाणात. यश आहे, पण ह्याच्या मागे थोडस काल राबुशेन जसा प्रेस कॉन्फरन्सला बोलला की मी आल्याबरोबर कमिन्सला म्हणलं थांब जरा, कारण म्हणजे मी बघतो, कारण बुमराचे खूप, पण ह्याला प्लॅनिंग पण आहे ना आदित्य. आज Tactical आहे. आपल्याला आणि 2 वेळा तू असं आज 2-3 वेळा तुम्हाला पण जाणवलं असेल की वॉशिंग्टन सुंदर शेवटी मॅच जिंकायच्या कधी स्ट्राईक दिला, आकाशदीपला कधी खेळायचं, म्हणजे नितीश कुमार रेड्डी आला, पटकन आउट झाला, कोण कशा ह्याच्या डिसायसिव्हपणा. मानस लाबुशेन कमेंट्स आल्याबरोबर त्यांनी डिसिजन घेतलं होतं. तर पण योग्य आहे की बुमराला अपसेट करायला एका 19 वर्षाच्या मुलांनी ऑस्ट्रेलियाला घेतला अपसेट करायला. जा पटकन मार, उलटे सुलटे मार. सो तुझा मुद्दा एकदम बरोबर आहे की ऑस्ट्रेलिया कुठलाच असा फॉरेन बॉलर मी कधी इथे बघितला नाही किंवा जगभर पण, एस्पेशली इंडियाचा, की जाऊन एवढी फॉरेन टीमला अपसेट करतो त्यांची रिदम किंवा टॅक्टिक्स पण. पण कुठेतरी ह्याच्यातनं इंडियाला पण थोडस शिकायला पाहिजे, नाही का अमोल? प्रश्नच नाही. गेम अवेअरनेस मध्ये भारत कमी पडतोय, जे सरप्राइझिंग आहे. किंवा कदाचित ते जे मला राहून राहून असं वाटतं की पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत तुमचे 11 जे आहेत ते तुमच्यापैकी कोणालाच खात्री नाही की हे आपल्या 11 मॅच जिंकून देतील का, हे मॅच विनिंग कॉम्बिनेशन आहे का. ती गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली असं होत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ते सगळं मैदानावर रिफ्लेक्ट होत आहे. फक्त याच्यात या सामन्यात खूप एक मोठी जमेची बाजू आहे की ते नितीश कुमार रेड्डीची 100 ती तर आहेच. यशस्वी जयस्वाल दोन्ही इनिंग्स मध्ये केलेली बॅटिंग, विशेषतः दुसऱ्या इनिंग्स मध्ये, कारण काय कॅचेस ड्रॉप झाले, सगळ्या बाबतीत असं झालं होतं की अरे होत्याचं नव्हतं झालं की काय. त्या ह्याच्यात त्यांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली 5व्या दिवशी, ती पुन्हा एकदा कौतुकास्पद आहे. आणि यशस्वी जयस्वालच्या दुसऱ्या इनिंग मधल्या विकेट बद्दल काय म्हणणं आहे अमोल? आउट होता आणि अंपायरने चूक केली का? नाही. कसं काय बरं? स्निकोमीटरनी तर काहीच दाखवलं नाही. बरं, मग नियमांमध्ये काय लिहिलंय? नियमांमध्ये स्निकोमीटर हा सबळ पुरावा पाहिजे असं कंपल्शन नाहीये. स्निकोमीटर हा सपोर्टिंग रोल प्ले करतं. ओके, पण मग त्याच्यानंतर कोण आउट झाला तो हुक करताना? जयस्वाल नाही, जयस्वाल नंतर, जयस्वालची निक नव्हती, आकाशदीप आकाशदीप फॉरवर्ड शॉट लेगला जो आउट झाला. आणि मग त्याची लागली, त्याच्यावरून कसं दिलं तर तो अंपायर, ती नियम एकच गोष्ट सांगतो. नियम म्हणतो अंपायरला कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स लागतो. अंपायरला 100% खात्री पाहिजे, टीव्ही अंपायरला स्वतःला. ती कशा पद्धतीने होते त्याच्यावर सोडलेलं आहे. ओके, मग स्निकोची गरज काय? स्निको हा कंपल्सरी नाहीये. त्याच्यावर मग वेगवेगळ्या बाबतीत वेगवेगळे नियम पाळले जातात का? तर तो जगाचा रूल नियम आहे. ओके, जोपर्यंत रूलबुक मध्ये मानवी इंटरप्रिटेशनला स्कोप आहे तोपर्यंत तुम्ही हे म्हणणं खूप जास्त होईल की मुद्दाम भारताचा तोटा होतो वगैरे वगैरे. नाही, भारताचा तोटा होतोय पुढची गोष्ट आहे, किंवा त्याच्याबद्दल मी बोलत नाही. मला याच्यावरती फक्त एकच म्हणायचं आहे. मुंबईत पण ऋषभ पंतच्या बाबतीत तेच झालं होतं, इकडेही आता यशस्वी जयस्वालच्या बाबतीत तेच झालं. तो आउट होता का नाही हा विषय बाजूला ठेवूया, पण जर का मैदानावरचा अंपायर नॉट आउट देतोय तर कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स नसताना टीव्ही अंपायर तो ओव्हर रूल करू शकतो का, आणि त्यांनी तो करावा का, हा इकडे महत्वाचा मुद्दा आहे. आणि जर का म्हणजे दोन आता आपण ते म्हणतोय ना की ह्युमन एलिमेंट आलं पाहिजे, बरोबर आहे. ह्युमन एलिमेंट जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला हे मान्यच करायला पाहिजे. तर आपण मैदानावरच्या माणसाचं मान्य करणार का टीव्ही अंपायरचं मान्य करणार? मुद्दा तो आहे, जर का इकडचं कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स नसेल तर तो ओव्हररूल व्हायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे. मुद्दा असा आहे, कन्क्लुझिव्ह एव्हिडन्स कोणासाठी? त्या अंपायरला वाटलं, त्यांनी बोलून दाखवलं, ते आपण ऐकलं सगळ्यांनी की बॉल डिफ्लेक्ट होतोय, बॉल बॅटला लागलेला दिसतोय.
ओके, त्याच्यामुळे त्या 100% पुरावा त्याच्यासाठी पुरेसा होता. आवाज आलेला त्याला आलेला असणार. हे आपल्यापैकी कोणाला पटेल न पटेल हा वेगळा मुद्दा, पण तो निर्णय करताना जर आज ट्रॅव्हिस हेडनी जेव्हा यशस्वी जयस्वालला विचारलं तेव्हा यशस्वी जयस्वाल म्हणला मला नाही माहिती लागला की नाही. तो हे नाही म्हणला लागला नाही. ओके, सगळ्या दृष्टीने विचार करूया आपण. रोहित शर्माने प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय सांगितलं? रोहित शर्माने विक्टिम कार्ड प्ले केलं, पण त्याच्या आधी रोहित शर्मा म्हणला मला ते बघून तरी असं वाटलं की त्याला बॉल लागला, पण कन्सिस्टन्सी पाहिजे, भारताविरुद्धच कसं काय बुवा असं होतं. जर आउट होता असं सगळ्यांचं म्हणणं आहे. रवी शास्त्री तेच म्हणला. जरी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टर बरोबर असेल, इंडियन ब्रॉडकास्टर बरोबर असेल, सगळीकडे जर आउट होता तर आउट होता. आता त्याला काय मग टेक्नॉलॉजीमुळे गैरफायदा घेतला जातो का हा मुद्दा उपस्थित होतो. आता या बाबतीत आउट होता, तो आउट दिला, त्यामुळे बरोबर निर्णय घेतला गेला असं मला वाटतं. गौरव, एकदम बरोबर. कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स कोणाचा? तर तो अंपायरला, म्हणून तो अंपायर आहे. तू आणि मी नाही तिथे बसत आहेत, अंपायरला वाटलं. आता त्याच्यात लोक म्हणतात की जसं अंपायर्स कॉल असतो, अरे हा काय नाही दिला, हा प्लम वाटला आणि जस्ट क्लिपिंग असतो. अरे पण शेवटी अंपायरचा तो निर्णय हो करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे, शेवटी अंपायर म्हणून ते अंपायर्स कॉल असतं ना, तो 50-50च असतो शेवटी. तो शेवटी जो डिसिजन आहे तो अंपायरच देतो. त्याला वाटतं ते, आपण वाटतं ते नाही. आपल्याला मानस लाबुशेनचा पण, आज जयस्वालचा पण, मिचेल स्टार्क, वॉचिंग लाईव्ह आपण पटकन आउट लगेच म्हणतो अरे आउट आहे, पण शेवटी मग अरे क्लिपिंग, मग शेवटी चूक कोणाची? कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स नाहीये त्याच्यात, पण तरी कुठलं तरी अंपायरला तो प्रिसिडन्स दिला जातो आणि हे बरोबर आहे. ह्याच्यात आउट होता. ह्यावेळी इमोशनल बरेच येतात, म्हणजे फॅन्स आणि हे का असं घडलं, पण त्याच्यापेक्षा आधीच्या चुका झालेल्या आहेत त्याच्याकडे आधी आपण बघायला पाहिजे. नाही, चुकांपेक्षा ना मला फक्त एकच बोलायचं आहे की ज्या ओपनरला ऑस्ट्रेलियाने खेळवलं, खरं म्हणजे मॅन ऑफ द मॅच त्याला द्यायला पाहिजे. 19 वर्षाच्या मुलाला त्यांनी जो प्लॅटफॉर्म पहिल्या दिवशी पहिल्या सेशन मध्ये सेट केला, म्हणजे मला असं वाटलं की पहिल्या तिन्ही टेस्ट मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाची जी बॅटिंग होती ती अडकत होती. जसं तू म्हणाला होतास तसं त्यांना अग्रेशन हवं होतं सुरुवातीला, आणि त्यांनी त्याला दिलेला रोल चोख बजावला. त्याच्यामुळे सुरुवातीलाच त्यांचा रन रेट 4.5च्या आसपास राहिला पहिले एक 25-26 ओव्हर, आणि त्याच्यानंतर मग खालच्यांना प्लॅटफॉर्म मिळाला की वेळ घेऊन खेळायला. तर ह्याच्यात तू बरोबर बोलतोय, पण ह्याच्यात कमिन्सचा खूप मोठा पण आहे. कारण एक मारल्यानंतर रोहितनी मागे फिल्डर्स नाही ठेवले असते तर आपण लगेच म्हणाल अरे काय लगेच मागे खेळतो. पण पॅट कमिन्सला कुठे कौतुक आहे, पहिल्या बॉलला यशस्वी जयस्वालला तो मागे थर्ड मॅन लावतोय, डीप पॉइंट लावतोय. पॅट कमिन्सनी ऍशेस मध्ये हे इंग्लंड एवढी फास्ट स्टार्ट करते, मग पहिल्याच बॉलला त्यांनी 2-3 मागे ठेवलेले, कारण तो बाकीचं काय म्हणतात त्याच्यावर आहे. इथे रोहित शर्मा, आपण टॅक्टिक्स कडे येऊयात. हो, कॉन्स्टन्सनी पहिले असे 2 खेळले, बरोबर आहे, पण कुठेतरी तुला पण इनोव्हेटिव्ह व्हायला पाहिजे. फक्त चौथ्या दिवशी ह्या सिरीजमध्ये रोहित शर्माची कॅप्टन्सी मला इनोव्हेटिव्ह वाटली आहे, नाहीतर बिलकुल नाही. अमोल? येस, सॅम कॉन्स्टन्स हा भारताला पडलेला गड्डा जब्बू ठरला, त्याच्यात काही दुमतच नाहीये. पण आणि रोहित शर्माची कॅप्टन्सी हा या मालिकेतली रोहित शर्माची कॅप्टन्सी हा एक वेगळ्या एपिसोडचा विषय होऊ शकेल असं मला वाटतं. वेगवेगळ्या वेळेस भारताने हात में आया पर मुना लगावाली गोष्ट आहे. त्याच्यात रोहित शर्माचा किती वाटा आहे, ड्रेसिंग रूमचा किती वाटा आहे, बॉलरचा किती वाटा आहे, हे सगळं रोहित शर्माच्या बाबतीत मला एका लेवलला रोहित शर्माबद्दल सहानुभूती वाटते. महेंद्रसिंग धोनीला डिफेन्सिव्ह कॅप्टन होण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण त्याच्याकडे बॉलिंग अटॅक तसा होता. रोहित शर्माकडे बॉलिंग अटॅकच नाही अशी अवस्था आहे आता या मालिकेत. ओके, त्या एका मशीनवर बाकीचं, आणि बॅडलक खराब आहे आकाशदीपचं, ज्या गेल्या 2 आठवड्यात त्यांनी ज्या पद्धतीची बॉलिंग केली आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर विकेट टेकिंग ऑप्शनच नाहीये या ह्याच्यात. म्हणजे ठीक आहे, त्यानंतर बोलू आपण, पण मला आता तरी असं वाटतंय की या सामन्याचा आपण विचार केला तर येस, सॅम कॉन्स्टन्समुळे ट्रेंड सेट झाला. पण जी गोष्ट विराट कोहली आणि रोहित शर्माने करणं अपेक्षित आहे ती स्टीव्ह स्मिथने पुन्हा एकदा करून दाखवली. ओके, आणि इथे क्लासमध्ये आणि फॉर्म मध्ये वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ना, इथे हा सगळा विषय संपतो असं मला वाटतं. ओके, आणि कॅप्टन्सीमध्ये तू म्हणलास तसं की रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स यांच्यातला फरक जो आहे ना,
जो टीम पेन आणि अजिंक्य राणेमध्ये फरक आपल्याला अंडरलाईन झाला होता, जो विराट कोहली आणि टीम पेन मध्ये अंडरलाईन झाला होता, की क्लिअर आहे काय करायचंय. मला 100% खात्री आहे मला काय करायचंय आणि ते मी करणारच. आणि इथे मी काय करू शकतो बुवा, हा जो विचार करण्यातला फरक आहे ना, तो सारखा सारखा दिसतोय मैदानावर. आणि त्याच्यामुळे आता आपण भारत 2-1 मागे आहे या परिस्थितीत. प्रश्नच नाही. मला आता म्हणजे आपण लास्ट 2 किंवा 3 पॉइंट्स वरती येऊया. नितीश कुमार रेड्डी, म्हणजे या मॅचच्या आधी बरेच जण म्हणत होते की अरे त्याच्याऐवजी हा येणार, त्याच्याऐवजी तो येणार. एकच बॅट्समन पूर्ण सिरीज मध्ये यशस्वी जयस्वाल बरोबर जो अश्युअर्ड दिसला होता तो नितीश कुमार रेड्डी होता बॅटिंग मध्ये. त्याच्यामुळे त्याला गौतम गंभीर आणि त्यांनी फेकलेला तो पत्ता होता. त्याच्यामुळे या मॅच मध्ये सुद्धा त्याला काढणं हे शक्यच नव्हतं. तर त्यांनी केलेली बॅटिंग आणि त्यांनी आपल्याला मॅच मध्ये परत आणलेली गोष्ट, तर आता तुम्हाला वाटतंय असं की पुढच्याच मॅच मध्ये कदाचित ते प्रमोशन होईल 5 नंबरला किंवा 6 नंबरला, अफलातून बॅटिंग. प्रमोशन मी हेच त्याची बॅटिंग बघून थोडा त्याचा फर्स्ट क्लासकडे वळलो. रणजी ट्रॉफीमध्ये काय करायला गेलंय, आणि तो नेहमी रणजी ट्रॉफीला 7 नंबरवर खेळतोय नेहमी. फक्त एका मॅचला तर 3 नंबरवर आलेला. आणि त्याचं म्हणजे 50 रन फर्स्ट 50 करायला त्याला 12 इनिंग्स लागल्या, तर पहिली सेंचुरी करायला 19 का काहीतरी इनिंग्स होत्या. त्यामुळे त्याचा एक्सपोजर जे आहे ते नंबर 7च आहे. तो आंध्र प्रदेशकडनं MSK प्रसाद सांगत होता, तो बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून खेळतोय. आणि आता आपण बघितलेले, आणि त्याची काल म्हणजे बहिणीचा इंटरव्ह्यू झाला, ती सांगत होती की सर्वात त्यांनी बॅटिंग कोविड नंतर तो खूप बॅटिंग डेव्हलप करायला लागला त्याची. त्यामुळे प्रमोशन होऊन काय लगेच खेळतोय. आपल्याला माहितीये इरफान पठाण जेव्हा आला तो अरे नंबर 6 ला पण खेळू शकेल, पण आता त्याचं एक्सपेक्टेशन वाढवायला नको. त्याला काय, ज्या लोकची जबाबदारी आहे बॅटिंगची ते करत नाहीयेत, म्हणून नितीश कुमारला पुढे नका ढकलू. त्याच्याऐवजी मग तुमच्याकडे दुसरा बॅट्समन असेल तर खेळा. नितीश कुमार आता 7 नंबरवर खेळतोय ना, चांगला खेळतोय ना. तो आणि वॉशिंग्टन जरी पुढच्या मॅचमध्ये खेळला नाही खेळला, नितीश कुमारची आता 7 नंबरला रोल आहे. त्याला 7 नंबरला असू दे किंवा 6 नंबरला. पण खरंच कौतुक आहे त्याचं की एक म्हणजे अंडर प्रेशर, आणि ऑस्ट्रेलियात ते ज्यांनी शतक मांडलेलं आहे पहिलं डेब्यू सेंचुरीचं, विराट कोहलीचं पहिलं सेंचुरी, पुढे आपल्याला काय झालं, VVS लक्ष्मणची पहिली सेंचुरी ऑस्ट्रेलियात, KL राहुलची पण पहिली सेंचुरी ऑस्ट्रेलियात. जे ऑस्ट्रेलियामध्ये पहिली सेंचुरी करतात त्यांचं करिअर कसं होतं हे बघितलेलं आहे आपण. आणि खूप प्लेयर्स पण सांगतातच, तुम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध सेंचुरी केली ना की एक ते वेगळंच फिलिंग होतं की तुम्ही जगासमोर कोणाच्याही समोर बॅटिंग करू शकता. ऍक्च्युली त्यांनी सेंचुरी मारल्यावरती त्याचं एवढं कौतुक झालं की मला काल असं वाटलं की आपण इनिंगनी जिंकलोय. ते आता काय करणार ना, तुमचाच मुद्दा असतो ना आदित्य जोशी, पैशाच्या बळावर सगळं करता येतं तसा प्रकारे. ओके, पैशाच्या बळावर 2 फॉर्मर इंटरनॅशनल कॅप्टन्सना पालकांची मुलाखत घ्यायला लावता येतं. ओके, तसा मुद्दा येतो. तर त्याच्याकडे नंतर येऊ. पण नितीश कुमार रेड्डीला जर जपून वापरायचं असेल तर जसं गॅब म्हणला तसं त्याला 7च्या वर खेळवणं हे प्रस्तुत नाही. तुम्हाला जर अजून एक पेस बोलिंग ऑप्शन ऍड करायचा असेल, ओके, किंवा एक बोलिंग ऑप्शन ऍड करायचा असेल तर पुन्हा सांगतो वॉशिंग्टन सुंदरला वर खेळवा. वॉशिंग्टन सुंदर हा टॉप 6चा बॅटर आहे, नितीश कुमार रेड्डी नाहीये या ऑलराऊंडर्स मध्ये, जाडेजा सोडून जर अजून तुम्हाला हवा असेल तर. आणि मुद्दा आहे आता तुम्ही ऑलरेडी गिलच्या जागी ऑलराऊंडर ऍड करून, फक्त मुद्दा असा आहे ऑलराऊंडर भारताचा प्रॉब्लेम असा आहे ना, भारताला बोलिंग ऑलराऊंडर कोण, हर्षित राणा, त्याच्या पलीकडे काय, बाकी सगळे जे आहेत, जाडेजा नाही, जाडेजा 5 स्टेप वर आहे या सगळ्यांच्या. जाडेजा सोडून बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ना ते सगळे बॅटिंग ऑलराऊंडर आहेत हर्षित राणा सोडला तर. आणि हर्षित राणा आणि ऑलराऊंडरचा प्रॉब्लेम असा आहे ना की तुम्ही वॉशिंग्टन सुंदरला 8 तास करून बोलिंग ऑलराऊंडर म्हणून खेळवलं या सामन्यात. काय झालं, बोलिंग नाही, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी हे बॅटिंग ऑलराऊंडर ठरत आहेत, राईट. त्याच्यामुळे बोलिंग करणार कोण ऐन मोक्याच्या क्षणी, आणि मग बुमराला ब्रेक कसा नाही देत बुवा, तर मग कोणीतरी बोलिंग करायला पाहिजे ना. गॅव जोशी पण तिथे अख्खी मॅच थांबू शकला नाही, तर तो तरी गेला असता. पण आता मेलबर्न मध्ये माती झालेली आहे. सिडनीचा प्रिव्ह्यू आपण वेगळा करू, तो विषय वेगळा. पण आता ही मॅच हरल्यामुळे मला
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये काय आता इंडियानी गाशा गुंडाळायचा का पुढच्या टेस्ट मॅच मध्ये जिंकायचा प्रयत्न करून? श्रीलंकेत टेस्ट मॅच आहेत ऑस्ट्रेलियाच्या पुढच्या दोन्हीही, आणि तिकडे श्रीलंकेनी ऑस्ट्रेलियाला 2-0 हरवलं, तर म्हणजे आपण श्रीलंकेसाठी देव पाण्यात ठेवून बसायचं. काही झालं तरी ही मॅच जिंकायचीच आहे सिडनी. ह्याचा नाही, तो ह्याचा काय विषयच नाहीये. हो हो हो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन खूप पुढचा विषय आहे. तू एकदम म्हणजे ऑलरेडी इंडियाचा झेंडा बाहेर काढायला लागलायस, तसं नको करू मित्रा. अजून एक पहिली टेस्ट मॅच, पहिले इंडियाला परत 90 ओव्हर बॅटिंग तरी करू दे सिडनीमध्ये. एक इनिंग्स काय 2 इनिंग्स, हे महत्वाचे पुढे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं काय होईल आपल्याला काय, परत आपल्या हातात काही नाही ऑस्ट्रेलियाच्या. म्हणजे ह्यावेळी अमोल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा काहीतरी आयसीसीचा गोंधळ झालेला दिसतोय की शेवटच्या मॅच, नाहीतर तसं असतं तर 2 मॅचेस वेस्ट इंडिज विरुद्ध होमला ठेवल्या असताना कशी ही चूक झाली मला अजून कळत नाहीये. पण त्याच्या आधी माझ्याकडे चॅम्पियन्स ट्रॉफी कॅन्सल झाली पाकिस्तान मधली, तर अजूनही होऊ शकतात. हा तसं होऊ शकेल काय काय. पण मला पण त्या WTC मधल्या नसतील. पण मला WTC मध्ये ऍड करू या मॅच मध्ये 2 मोठे इन्सिडेंट बद्दल बोलायचे, आणि त्याच्यातलं आहे विराट कोहली बद्दल. पहिला इन्सिडेंट म्हणजे काही लोक पिंपलचे मला म्हणत होते, काय रे आम्हाला जयस्वालची 300 बघायचे होते, या लेवलवर पोचलेले दुसऱ्या दिवशी, की तो रनआउट कसा घडला, कोणाची चूक होती, ते सगळं ह्याच्यावर पण अमोल म्हणतो एपिसोड करू शकतो. ती एक मोठी मिस्टेक होती, आणि अमोलनी ह्या एपिसोडमध्ये पहिल्यांदाच सांगितलं गेम अवेअरनेस मध्ये इंडिया चुकली आहे. तिथे गेम अवेअरनेस नाही, अशी चूक होऊ शकते. दुसरी मोठी चूक, लंचची शेवटची ओव्हर असताना विराट कोहली तो शॉट कसा मारू शकतो, हे गेम अवेअरनेस आहे ना. ठीक आहे, तू मार, तुला रन्स हव्या आहेत मार, पण 350. आणि कधी तू स्कोरबोर्डवर बघतोस नाही बघत. सुनील गावस्कर रिषभ पंतवर खूप भडकलेले, पण ही एक खरंच म्हणजे मॅच अवेअरनेस जी विराट कोहली सारखी कोणालाच नसेल जगात, इथे मात्र ती एक मोठी चूक झाली. त्याच्यामुळे इंडियाने ड्रॉ केली असती नसती हे. पण तो शॉट लंचच्या आदल्या ओव्हरमध्ये मारायचा, हे खूप मोठी मिस्टेक होती. रिषभ पंतला हो लोक बोलतायत, पण विराट कोहलीला पण थोडस कुठेतरी लोकांनी बघितलं पाहिजे, कारण तेव्हा बरोबर 12:28 वेळ होती मेलबर्नमध्ये. मला असं वाटतंय ना की लोक थकलेत आता विराट कोहली आणि रोहित शर्मा बद्दल बोलून. म्हणजे जेन्युअनली सांगतोय, म्हणजे काही म्हणजे आता असं झालंय लोकांचं की आता हे थांबतील का, हे जेव्हा थांबतील तेव्हा थांबतील, किंवा सिलेक्टर जेव्हा थांबवतील तेव्हा थांबवतील. म्हणजे आता म्हणजे असंच झालेलं आहे की आपण 9 प्लेयर्सनी खेळतोय असं प्रॅक्टिकल. म्हणजे तू भारतातल्या कुठल्याही गल्लीमध्ये जाऊन कोणालाही विचार, कोणाचीही त्या दोघांकडनं अपेक्षा नाहीये. आणि जयस्वाल आणि कोहलीच्या रनआउट बद्दल माझं स्पष्ट मत असं आहे की तो जयस्वालचाच कॉल होता. कोहलीने रिस्पॉन्ड करायला हवं होतं, कोहलीने केलं नाही, आणि कोहलीने तिकडे पण माती खाल्ली. अमोल सॉरी बोल. हा, मी तेवढंच विचारणार होतो की पटकन एकदा आपण एवढंच घेऊ फक्त की नक्की चूक कोणाची होती, त्या जबाबदारी कोणाची त्या रनआउटची जयस्वालच्या. पण आपण आय थिंक 3-0 आहे, म्हणजे आपण खूप निगेटिव्ह कमेंट येऊ शकतील तुमच्याकडे. म्हणजे आपलं चुकलेलं आहे, कारण आपण 3 प्रेडिक्शन बरोबर होती, त्यामुळे आपलं पण चुकलेलं. आता आपण प्रेडिक्शन नाही करत आहे ना, आता आपण विश्लेषण करतोय ना आपण, ज्याला मराठीत अनालिसिस म्हणतात. पण म्हणजे हे शाळेतली पहिली गोष्ट जी शिकवली जाते ना क्रिकेट कोचिंगला, ती आहे. त्याच्यामुळे त्याच्यात का बरं लोक यशस्वी जयस्वालची चूक आहे असं म्हणतायत, हे मला अजूनही उमजण्याच्या पलीकडचं आहे. आणि भांडतायत लोक, म्हणजे रन होता का नाही हा पुढचा मुद्दा आहे. पहिली गोष्ट काय आहे, स्ट्रायकर नॉन स्ट्रायकरच्या मागे बॉल गेल्यानंतर स्ट्रायकर ये म्हणला तर यायचं, साधी गोष्ट आहे. आउट कोण झालं असतं, काय झालं असतं, हा पुढचा मुद्दा आहे. जर तुला स्वतःची विकेट वाचायची पडली आहे तर तू टीम स्पोर्ट खेळत नाहीये, संपला विषय. इथे एक म्हणजे मागच्या ह्याचे ऑस्ट्रेलियन प्लेयर म्हणत होते की अरे नुसतं एकतर कोणाचा कॉल वगैरे असू दे, शेवटी पॅट कमिन्सला जेव्हा थ्रो करायचा होता स्टंपकडे, तेव्हा जर कोहली पळायला असता तर त्या लाईनच्या मधनं पळायला असता. हा एक मुद्दा कोण बघतच नाहीये, कारण शेवटी तो सरळ लाईनीत पळायला असता तर कदाचित पॅट कमिन्सचा थ्रो लागला असता, नाही लागला असता,
हे पण सगळं, आणि ह्याचं सगळं कॅल्क्युलेशनच आहे ना, ह्याचे लोक विचारच करत नाहीये. त्यामुळे हा गॅप सारखा ऑस्ट्रेलियनला इतिहास घडल्याचं जरी कौतुक असेल की मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मधला सर्वात जास्त अटेंडन्स डॉन ब्रॅडमनच्या 1936च्या 6 दिवसाच्या टेस्ट मॅच चा आकडाही ओलांडला गेलेला आहे. किती काहीतरी 3,73,000 काहीतरी शेवटचा आकडा बघितला. पण त्याहून महत्वाचं, भारतीय क्रीडा चाहत्यांना न पटणारा इतिहास घडलेला आहे. एका दशकानंतर 2012 नंतर पहिल्यांदा भारत मेलबर्नमध्ये कसोटी सामना हरलेला आहे. आणि आदित्य जोशींचं प्रेडिक्शनही खरं ठरणार नाहीये. हे आता आपण स्वतःला मान्य करायला पाहिजे या मालिकेचं. त्याच्यामुळे वर्ष एकदम आयडियल नोटवर संपतंय ना. नाही, पण वर्ष आयडियल नोट वरती चालू होऊ शकतं जर का इंडियाने सिडनी टेस्ट मॅच जिंकली, 2-2 झालं तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अजूनही इंडियाकडेच राहणार आहे. जी त्याच्यामुळे खूप मोठी ऑस्ट्रेलियाला उपलब्धी असेल. सुद्धा त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला सुद्धा म्हणजे पुढची टेस्ट मॅचही तेवढीच महत्वाची आहे जेवढी भारताला आहे. त्याच्यामुळे सिडनी टेस्ट मॅच 3 जानेवारी ते 7 जानेवारी आहे लवकरच. तिकडे आता आपण पण अमोल, आपण जे ठरवलं होतं ते आता या पुढच्या याच्यासाठी करूया. आयडियल 11 आपल्या दृष्टीने काय असायला हवी ते टाकूया, गाळलेल्या जागा वगैरे नको. आयडियल 11 काय हवी ते टाकूया, लोकांना नको विचारूया, लोकांना त्याच्यावरती त्यांची मतं मागवूया. हे एकदा आपण करूया बॅटिंग लाईनअप सकट. ही एक्सरसाइज आपण करूया असं मला अरे वाटतंय. पण सगळे रिस्पॉन्स एकच येणार आहे, कोहली नाही आणि रोहित नाही. पण तसं होणार नाही याची पण गॅरंटी आहे. नाही नाही, आपण आपल्या साईडनी टाकूया. अरे आम्ही ती आधीच तयार केली होती, पण अमोल म्हणाला की नको आपण गायलेल्या जागा टाकूया, म्हणून आम्ही गायलेल्या जागा टाकल्या. तेही बरोबर होतं, पण एकदा असं तो स्टँड घेऊन टाकायला तर पाहिजे. टाकून तर देऊ, काय होतंय बघूया. तुमचं शिव्या एकमत पडल्या तर करा शिव्या. आणि तुम्ही एकमत ठरवा तुमचं आणि टाका. येस येस येस, शिव्या पडल्या तर पडल्या, पण आयदर वे स्टँड घेऊन टाकून बघूया असं मला वाटतं सिडनी टेस्टच्या आधी. तर एनिवे बघूया. पण आजच्या रिव्ह्यूला मजा आली. गौरव, थँक्यू व्हेरी मच. तू मॅच संपल्या लगेच जॉईन केलंस त्याच्याबद्दल. अमोल, तुलाही थँक्यू. आपण सिडनी टेस्टच्या आधी पण बघूया काही नवीन डेव्हलपमेंट्स होत आहेत का, काही इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट्स होत आहेत का, त्याही आपल्याला लवकर कळतील. तर झालं तर आम्ही पटकन घेऊन येऊच. बाकीचे एपिसोड चॅनलवरचे आहेत ते पण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मेंबरशिपचा ऑप्शन आहे तोही एक्सप्लोर करा. आज मी एपिसोडच्या सुरुवातीला ते सांगायला विसरलो, पण मेंबरशिपचा ऑप्शनही एक्सप्लोर करा. वेगळं आहे, मजा येईल जॉईन करून. आजच्या वीकली कट्ट्यामध्ये मात्र आम्ही आत्ता थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.